नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण बघणार आहोत नारळी भात। बऱ्याचदा आपण नारळी भात म्हटलं की गोडच समजतो। गोडाचा एक पदार्थ म्हणून ओळखला जाणारा हा नारळी भात आहे। पण बऱ्याच लोकांना गोड पदार्थ हे आवडत नाही आणि अशा वेळेस ते ज्यावेळेस आपण असा गोड नारळी भात करतो तेव्हा ते खात नसता। तर अशा वेळेस मी आज तुम्हाला तिखट नारळी भात कसा बनवायचा ते सांगणार आहे। तर अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता। घरातलेही सर्वजण आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे आणि करायला तर खूपच सोपी आहे, तसेच खायलाही टेस्टी आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा। या ठिकाणी आपल्याला नारळी भात करायचा आहे, त्यासाठी बासमती राईस घ्यायचा आहे। 1.5 वाटी या ठिकाणी मी राईस घेतलेला आहे। तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2 पाण्याने आपण हा राईस धुवून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला नारळी भातासाठी हे सर्व साहित्य लागणार आहेत। ओलं नारळ लागणार आहे, ते आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 छोटी वाटी शेंगदाणे, स्वीट कॉर्न हे ऑप्शनल आहे। त्यानंतर लाल मिरच्या आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि खोबऱ्याचे काप। नारळी भात करत आहोत त्यामुळे आपण या ठिकाणी खोबऱ्याचा वापर भरपूर करणार आहोत। काजू घेतलेले आहे आणि छोटे 2 चमचे उडदाची डाळ आणि 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तसेच हिरवी मिरची उभी कट करून घेतली आहे, कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण राईस बॉईल करून घेणार आहोत। त्यासाठी एका मोकळ्या भांड्यात आपल्याला भरपूर असं पाणी ठेवायचं आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत, जेणेकरून आपला राईस हा अगदी मोकळा सुटसुटीत तयार होईल। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 ते 2.5 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे। पाणी जास्त आहे त्यामुळे आपण या ठिकाणी मीठ हे थोडंसं जास्त घालणार आहोत। पाण्याला चांगली खळखळून उकळी आली पाहिजे, त्यानंतरच आपण यामध्ये राईस घालून घेणार आहोत। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये बासमती राईस घालून घेऊ। आपल्याला राईस हा अगदी हलक्या हाताने हलवायचा आहे। आपल्याला या ठिकाणी मोकळं पाणी घ्यायचं आहे, त्यामुळे आपला राईस हा चिकटणार नाही आणि अगदी मोकळा सुटसुटीत असा तयार होईल। थोड्या थोड्या वेळाने आपल्याला राईस हा हलवून द्यायचा आहे। गॅस हा आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। मोठ्या फ्लेमवरच आपण हा राईस शिजवून घेणार आहोत। राईस हा अगदी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला 80% 90% अशा प्रकारे राईस शिजवायचा नाही, अगदी पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। आपल्याला शिजवताना एवढीच काळजी घ्यायची आहे की तो खूपच जास्त शिजल्या कामा नये। त्यानंतर एका चाळणीत ओतून घ्यायचा आहे आणि फॅन खाली ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून तो राईस मोकळा सुटसुटीत असा तयार होईल। आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेलाऐवजी तुम्ही साजूक तूपही वापरू शकता। त्यानंतर या ठिकाणी 1 छोटा चमचा मोहरी, जिरे याची फोडणी करणार आहोत। त्यानंतर चणा डाळ, उडदाची डाळ हे सर्व घालून घेणार आहोत आणि मस्त अशी कडकडीत फोडणी करून घेणार आहोत। उडदाची डाळ घालत आहे। दोन सेकंद सर्व पदार्थ आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। यामध्ये आपण खोबऱ्याचे कापही घालून घेणार आहोत। खोबऱ्याचे काप आपल्याला छान असे ब्राऊन रंगाचे तळून घ्यायचे आहे, जेणेकरून ते खायला क्रिस्पी लागतील।
त्यानंतर शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणेही छान असे खरपूस आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहेत. सर्व पदार्थ आपण खरपूस असे यामध्ये भाजून घेणार आहोत. जर तुम्ही हे पदार्थ कच्चे ठेवले तर ते बिलकुलही चवीला लागणार नाहीत. थोडेसे काजू घातलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहे. सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे करून यामध्ये मी घातलेले आहेत. यामध्ये आता आपण स्वीट कॉर्न घालून घेणार आहोत. स्वीट कॉर्न घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण स्वीट कॉर्न घातल्याने आपला राईस दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही छान लागतो. हिरवी मिरची आणि कढीपत्ता यामध्ये घालून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण मसाले वापरत नाहीये. या ठिकाणी आपण फक्त हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. थोडासा हिंग घालायचा आहे. 1 चिमूट यामध्ये मी हिंग वापरलेला आहे. हे सर्व परतल्यानंतर आपण यामध्ये ओल्या नारळाचा कीस घालणार आहोत. 1 वाटी कीस मी या ठिकाणी वापरत आहे. कीस हा आपल्याला बारीक किसणीनेच किसलेला असावा. त्यानंतर कोथिंबीरही घातलेली आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं मस्त असं हे मिश्रण आपण परतून घेऊ. त्यानंतर लगेचच आपला राईस यामध्ये घालून घ्यायचा आहे. बघा किती मोकळा सुटसुटीत असा आपला राईस झालेला आहे. पूर्ण राईस थंड केल्यावरच आपण यामध्ये राईस घातलेला आहे. आता हलक्या हाताने आपल्याला हा राईस व्यवस्थित असा परतवायचा आहे. त्याआधी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. लक्षात ठेवा, राईस बॉईल करतानाही आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडंसंच मीठ घालायचं आहे. चवीनुसार तुम्ही या ठिकाणी मीठ घालू शकता आणि हलक्या हाताने आपण राईस परतवून घेऊ. मस्त मोकळा सुटसुटीत असा आपला राईस झालेला आहे. या ठिकाणी आपण 1 वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून सर्व मसाले आणि खोबऱ्याची चव एकजीव होईल. त्याआधी या ठिकाणी मी 2 चमचे साजूक तूप घातलेला आहे आणि राईस परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. साजूक तुपाने आपला राईस अजूनच टेस्टी लागतो आणि राईसला चमकही छान येते. आता झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिटं मस्त अशी दणदणून वाफ काढणार आहोत, जेणेकरून सर्व पदार्थ एकजीव होतील आणि राईस खायला रुचकर लागेल. छान असा राईस आपला परतला गेलेला आहे. मस्त अशी वाफ भरल्या गेली आहेत. त्यामुळे ओल्या नारळाचा कीस जो घातला आहे त्याची चवही राईसला छान अशी उतरते आणि त्यामुळे राईस खायला छान लागतो. वर्ण कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा राईस छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. मस्त असा आपला राईस तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही नारळी भाताची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुमच्याही घरात कोणी जर गोड नारळी भात खात नसेल तर तुम्ही यंदाच्या नारळी पौर्णिमेला असा तिखट नारळी भात नक्कीच करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल आणि करायला तर अगदी सोपा आहे आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात आपण छान असा नारळी भात बनवू शकतो. तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि छान अशा रेसिपीज बघायला मिळतील.
तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.